कोणी कोणी आज भाड्याचा आयफोन घेऊन आले। साडी डे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या होममेड गेले होममेड। नमस्कार मंडळी, मी श्रेया। कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं एका झणझणीत व्लॉग मध्ये। तर तुम्ही आता विचार करत असाल तर आज स्पेशल काय आहे? चंद्रकोर लावली आहे, चंद्रकोरचे कानातले आहे, चंद्रकोरचा नेकलेस आहे, चंद्रकोरची पैठणी आहे। आज काय चंद्रकोर दिवस आहे का? तर नाही। तर आज आहे आमच्या कॉलेजला डीजे लावून डान्स करायचा आहे। काय आज आपल्याला डीजे लावून साडी डे आणि त्याचमुळे मी आज मस्त चंद्रकोरची पैठणी आणि त्याच्यासोबतच मस्त मस्त ज्वेलरी चंद्रकोरची घालून रेडी झाले। येस, चंद्रकोरची ज्वेलरी सुंदर सुंदर घालून रेडी झाली आहे। मस्त मस्त बांगड्या घातल्या आहे। कशी दिसते? सिर्फ खूबसूरत नहीं, स्वर्ग से उतरी हुई कोकिल कंठी अप्सरा लग रही हो। तर आज आहे आमच्या कॉलेजमध्ये साडी डे आणि तो आम्ही आज कसा सेलिब्रेट करतो। आणि हो, तुम्हाला साडी डेचा ब्लॉग खूप आवडतो हे मला माहिती आहे, कारण तुम्ही या अगोदरचा मागच्या वर्षीचा ब्लॉग बघितलाच असेल। आणि आज आहे साडी डे आणि उद्या कोणता डे, परवा कोणता डे, तर याचे सगळ्यांचे ब्लॉग येणार आहे। ते बघण्या अगोदर तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून जो नंतरचे जे ब्लॉग येणार आहे ते खूप इंटरेस्टिंग होणार आहे। तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, ह्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा मी कशी दिसते। आणि हो, मी GMD कॉलेजला नाही आहे, तर माझ्यासोबत दीदी सुद्धा आहे। अरे चांगली येते लाईट येते, भारी येते, खरंच भारी येते। तर माझ्यासोबत दीदी सुद्धा रेडी आहे। तुला एक प्रश्न विचारायचा आहे। तू लास्ट टाइम साडी कधी घातली ती? मागच्या साडी डेला। राईट। आणि आम्ही दोघी अशा बहिणी आहे ज्या कोणाच्याच लग्नात साडी घालत नाही, म्हणजे आम्हाला साडी घालायचं आवडत नाही। आणि मी सुद्धा लास्ट टाइम साडी घालून कुठं बाहेर गेली होती, तर ते लास्ट इयरचे जे डेज होते ना तेव्हा गेली होती। आणि ही सुद्धा, कारण आम्हाला दोघांना साडी घालायला आवडत नाही ना, की आम्ही कोणाच्या लग्नात साडी घालतो। कोणाचं लग्न घालू साडी असं आम्ही कधीच करत नाही। फार अवघड आहे साडी घालायला, कारण खूप अवघड आहे। जेवढं म्हणजे साडीमध्ये जेवढं दिसायला छान आहे ना, तेवढंच अवघड आहे तिला सांभाळणं। हम क्या लग रहे फटाका। तू समझा? हाँ। नहीं, तू समझा नहीं। एवढ्या सुंदर साडी आम्हाला घालून द्यायचं क्रेडिट जात आहे मम्माला। बिचारी सकाळी 4 वाजता उठून आमच्यासाठी साडी घालून एवढं चांगलं रेडी केले मम्मीने। सो थँक्यू मम्मा, थँक्यू मम्मा। आता खूप सगळ्यात मोठा टास्क हे उतरणं। आणि जेव्हा मी अशी दिसत असते तेव्हा माझं घर हे असं फार भंगार झालेलं असतं। तर तुम्ही मला बघा, घराला नका बघू आज। अच्छा। माझा रूम जर आज असा दिसतोय तर आज मी अशी दिसते। 1 hour later. तर आत्ता आम्ही आलो आहे कॉलेजमध्ये आणि आता मी तुम्हाला दाखवते आमच्या कॉलेजमध्ये किती सारी गर्दी आहे साडी डेला। आणि आम्ही खूप सारे व्हिडिओज आणि फोटोज काढले आहे, जे की तुम्ही इंस्टाग्रामला बघशाल। एकच काम राहायचं आजच्या दिवशी, एकच काम राहतं, घरून येऊन साडी घालायची, ती देऊन फोटो काढायचे। आजच्या साडी डेमध्ये खूप साऱ्या मुली पार्लरमध्ये मेकअप करून आल्या, पण आम्ही दोघींनी होममेड गेले होममेड। सगळा होममेड। आणि कोणी दाल चावलच चांगलं आहे। आणि कोणी सकाळी 5 वाजेपासून पार्लरमध्ये गेलेलं राहतं, पण आमचं असं काही नाही आहे। आम्ही 500 रुपये पण नाही केले मेकअपवर खर्च। यस, बचत ब्रो, बचत, खुद का टॅलेंट। ये बड़ी अच्छी बात कही आप। हे 26 जानेवारीची तयारी चालू वाटते। कोणी आज भाड्याचा आयफोन घेऊन आले, म्हणजेच की आयफोन मैत्रिणीचा कोणाचा तरी घेऊन यायचा, फोटो काढायला, शायनिंग मारायला। कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी। ही गॅदरिंगची तयारी, त्याचा सुद्धा ब्लॉग लवकरच येईल, म्हणजे जरूर बघा त्याचा ब्लॉग सुद्धा तुम्ही। मध्ये का बोलवले काहीतरी चांगलं देणारे 2-2 लाडू
अय्यो खरंच का काय जेवण देते काय कॉलेज तर काय हे ढोलकी बिलकी घेऊन आले काय नाचायला होत्या काय साडी डीजे लावून डान्स करायचा काय आज आपल्याला ते सरप्राईज आहे काय कॉलेज आल्याकडून आपल्याला नाचा रे अरे मतदान काय चाललंय ना काही चाड्या नाही सांगू शकत गाईज काय होते मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की 12 याद्वारे प्रतिज्ञा करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे आणि मुक्त निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पवित्र राखून उभं करून फक्त आमचा सॅटर्डे समाप्त झाला आहे 12 वाजता. आता आम्ही घरी जातो आणि एवढे व्हिडिओ काढून अजूनही आमचं मन भरलं नाही व्हिडिओ आणि फोटो काढायचं. प्रत्येकाला वाटतं याच्यासोबत फोटो काढावाच. उद्यासाठी तयारी चालू आहे कारण उद्या इथे बॉलिवूड डे आहे आणि तुम्ही माझा परफॉर्मन्स जरूर बघा जो की तुमच्यासाठी सरप्राईज आहे. तर झालं आहे आमचा सॅटर्डे आणि आता आम्ही घरी जातोय पण तरी आमची अजून एक रील बनवायची वाटते ती आम्ही बाहेर जाऊन बनवू पण बनवूच. एकच दिवस तर भेटतं बाई सोडायचं नाही राहत. जिसका मिला तो छोड़ा नहीं चाहिए छोड़ना नहीं चाहिए. हे मी ओके थकले मी थकले खूप थकले. फार अवघड आहे साडी सांभाळण्याची. मम्मी साडी हाँ एवढं लोक साडीचे टास्क ये हमारे लिए टास्क हो गए टास्क हो गए हमारे टास्क. तर आत्ता आम्ही कॉलेजमधून घरी आलो आहे. मस्तपैकी जेवण केलं आणि आईस्क्रीम पण खात आलो कारण एवढं बाहेर होऊ नये की आज बाहेर फिरल्यास का आले. मस्त आईस्क्रीम खात आलो आणि जेवण केलं आहे कारण सकाळी सॅटर्डेच्या याच्या नादामध्ये आम्ही जेवण करायला विसरून गेलो होतो. त्यामुळे घरी आलं मस्तपैकी जेवण केलं आणि उद्याचा जो डे आहे त्यासाठी तयारी करायची आता कारण उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. तर ते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर आजच्या या व्लॉगला लाईक करा शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल करेल तर सबस्क्राईब करा. आणि पुढचे व्लॉग आहे त्यामध्ये खूप काही बघायला भेटेल. सो स्टे ट्यून फॉर दॅट. आणि व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओमध्ये खूप खास होणार आहे म्हणजे आता जो नेक्स्ट व्लॉग येईल ना त्याच्यामध्ये तर त्याचा तुम्ही जरूर वेट करा. आणि मी कशी दिसत होते त्याच्यासाठी छान कमेंट्स करा आणि व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्ही GMD कॉलेजचे विद्यार्थी असाल आणि जर तुम्ही माझा व्लॉग बघत असाल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. सो बाय बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा.